स्वामी समर्थांच्या कथा कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामीच्या आशीर्वादाने तुमचे थांबलेले काम सगळे पूर्ण होतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थांच्या अनेक कथा उपलब्ध आहेत, ज्यात त्यांची लीला, शिकवण आणि भक्तांवरील प्रेम दिसून येते. त्यापैकी एक कथा म्हणजे स्वामींनी खेळता खेळता एका मुलाला एकाग्रतेचे महत्त्व समजावून देणे. जिथे स्वामींनी लक्ष केंद्रित करून नेम अचूक लावण्याची शिकवण दिली, तसेच स्वामी समर्थांचा प्रकट दिन यासारख्या कथाही प्रसिद्ध आहेत, ज्यात त्यांनी 1856 अक्कलकोट येथे आगमन केले असे सांगितले जाते. स्वामी समर्थांच्या काही प्रसिद्ध कथा. खेळातून शिकवण. एकदा स्वामी चोलपाच्या मुलांसोबत गोट्या खेळत होते. खेळ जिंकण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असे स्वामींनी सांगितले. यातून त्यांनी मुलांमध्ये एकाग्रतेचे महत्त्व रुजवले. दुसरी कथा. अक्कलकोटमधील आगमन. 1856 स्वामींनी अक्कलकोट येथे आगमन केले. त्यांचा प्रकट दिन हा भाविकांसाठी एक महत्त्वाचा सण असतो. त्यांनी अक्कलकोटमध्ये बराच काळ वास्तव्य केले होते. स्वामींची तिसरी प्रसिद्ध कथा. लोहार आणि चंदनाची बाग. एका राजाने खुश होऊन एका लोहाराला चंदनाची बाग भेट दिली, पण लोहार चंदनाच्या झाडाच्या किमतीबद्दल अनभिज्ञ होता. यातून स्वामींनी ज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. स्वामी समर्थांच्या कथांशी संबंधित इतर माहिती. मंत्र जप. स्वामींच्या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि जीवनात यश मिळते असे मानले जातात. अगाध लीला. स्वामींच्या लीला आणि लीलांचा अनुभव भक्तांना त्यांच्या जीवनात येतो. त्यांचे कार्य अगाध आहे असे म्हणतात. सारामृत ग्रंथ. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या लीला आणि शिकवणीचे वर्णन करतो.